आणि आता महाभारतला सुरुवात करूयात। बारामतीमध्ये यंदा नणन विरुद्ध भावजय असा थेट सामना रंगणार आहे। बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय। मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार कोण यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय। मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार कोण यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। खरं तर या वादाची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच केली होती। 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रचारादरम्यान मतदारांना असं आवाहन केलं। तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलेला आहे। उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं। त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही, कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही। अजित पवार यांनी मुलीच्या ऐवजी सुनेला निवडून देण्याचं आवाहन करतानाच पवार आडनावाचा सुद्धा उल्लेख केला। त्यावर शरद पवार यांच्या पक्षानं अजित पवार यांना सोशल मीडियातून सडेतोड उत्तर दिलं। घरातील लेक ही वंशाचाच दिवा नव्हे तर विचारांचा सुद्धा दिवा तेवत ठेवू शकते, असा पुढारलेला विचार आदरणीय श्री शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो। म्हणूनच महाराष्ट्र देशातल्या इतर राज्यांपेक्षा वेगळा ठरतो। बाकी बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनाव याची फुशारकी, माहेरवास, सासूरवास यात रमू देत। त्यांना प्रागतिक महाराष्ट्र कळलाच नाही, असा टोला लगावला होता। सोबतच शरद पवार यांच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला। एकीकडे शरद पवार यांच्या पक्षानं अजित पवार यांना सोशल मीडियावरून शहाणपणाचे डोस पाजले खरे, पण त्यानंतर शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं। बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळेस सुनेला निवडून द्या। आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यांना सुनेला मतदान त्याच्यात चुकीचं काय? असे दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। शरद पवार यांच्या याच वक्तव्यामुळे महायुतीच्या नेत्यांना टीकेची आयती संधी मिळाली। पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही। ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळला आहे, परिवाराला सांभाळला आहे। आणि परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी, घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये। शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतकं मी मोठा नाही आहे। ही भूमी आहे सावित्रीमाईंची, ही भूमी आहे जिजाबाईंची, या सर्व सुना होत्या आणि यांनी समाजासाठी त्याचप्रमाणे स्वराज्यासाठी काय केलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। या महिलांचा आपण अपमान करता आहात, पुत्री प्रेमामुळे सुनेचा अपमान करताय। शरद पवार नेहमीच पुरोगामी विचारांचा पुरस्कार करतात, पण आता पवारांनी मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असा भेदभाव केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।